नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सुजित जोगरे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल नर्सिंग टेकमध्ये. तर आज आपण बघत होतो लर्निंग. बघा मित्रांनो, लर्निंगमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. लर्निंगमध्ये आपल्याला व्हॉट इज मीन बाय लर्निंग, त्याच्यामध्ये लर्निंगचे टाइप्स कोणते कोणते, लर्निंगचे थिअरीज कोणते कोणते आणि लर्निंगवर कोणते कोणते फॅक्टर्स इफेक्ट होतात. तर 3 ते 4 टॉपिक आपल्याला आजच्या पॉईंटमध्ये बघायचे. बघा मित्रांनो, व्हॉट इज मीन बाय लर्निंग तिथपासून स्टार्ट करू. लर्निंग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बघा प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल आहे त्याच्या बर्थपासून तर टिल द डेथ पर्यंत तो काहीतरी नवीन गोष्टी शिकत असतो. त्याच प्रोसेसला किंवा त्या फेजला म्हणतो आपण लर्निंग. त्याच्या फ्रॉम बर्थपासून ती एक मुवमेंट किंवा एक प्रोसेस, एक मेंटल प्रोसेस, त्याच्या जन्म झाल्यापासून त्याच्या डेथ पर्यंत तो जे काही लर्न करणार आहे किंवा जे काही शिकणार आहे त्याला आपण लर्निंग. त्याच्यामध्ये बघा त्याचं मध्ये मेनली काय ऑफर होणार आहे, तर त्याच्या बिहेवियरमध्ये चेंजेस घडणार आहे. नॉर्मली ते टेम्पररी किंवा परमनंटली काय घडणार, त्याच्या बिहेवियरमध्ये चेंजेस घडणार आहे. तर त्याच्यामध्ये त्याला लाईफमध्ये एक फुल्ली किंवा एक नॉर्मल पर्सन म्हणून, हेल्दी पर्सन म्हणून ॲडजस्ट होण्यासाठी त्या ठिकाणी लर्निंगची गरज आहे. जर त्या ठिकाणी त्यांनी नवीन नवीन गोष्टी लर्न केल्या तरच तो इन्व्हायरमेंटमध्ये किंवा सोसायटीमध्ये ॲडजस्ट होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला डेफिनेशन ऑफ लर्निंग. डेफिनेशन, तर डेफिनेशन मध्ये काय, लर्निंग इज अ मेंटल प्रोसेस. काय एक लर्निंग इज अ मेंटल प्रोसेस that occur the permanent change in the behavior. कारण त्याच्यामध्ये त्या पर्सनच्या बिहेवियरमध्ये एक परमनंटली, रिलेटिव्हली परमनंट चेंज घडणार आहे. कशामुळं, ॲज अ रिझल्ट ऑफ एक्सपिरियन्स ऑर नॉलेज. तो जे काही नॉलेज ॲक्वायर करणार आहे किंवा त्याच्या डेली लाईफमध्ये जे काही एक्सपिरियन्स येणार आहे त्याच्या थ्रू त्याच्या बिहेवियरमध्ये जे काही चेंजेस घडणार आहे त्या प्रोसेसला म्हणतो आपण लर्निंग. ओके, लर्निंग इज अ मेंटल प्रोसेस दॅट ऑकर द चेंज इन द बिहेवियर ॲज अ रिझल्ट ऑफ नॉलेज ऑर एक्सपिरियन्स. एक सिंपल डेफिनेशन सांगितलेली किंवा लर्निंग इज अ इनबिल्ट कॅपॅसिटी ऑफ अ इंडिव्हिज्युअल टू ॲक्वायर न्यू नॉलेज. त्या पर्सनची जी काही कॅपॅसिटी ज्याच्या थ्रू जे नॉलेज ॲक्वायर करू शकतो त्या प्रोसेसला म्हणतो आपण लर्निंग. ओके, या दोन डेफिनेशन लक्षात ठेवायच्या. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट मित्रांनो, टाइप्स. टाइप्स ऑफ लर्निंग. तर मित्रांनो त्याच्यामध्ये टाइप्स जर बघितले तर टोटली 5 टाइप्स. तर त्याच्यामध्ये जो फर्स्ट टाइप आहे तो असणार याच्यामध्ये व्हर्बल लर्निंग. व्हर्बल लर्निंग, व्हर्बल लर्निंग मध्ये बघा मेनली व्हर्बल जे काही स्किल्स आहे, जसे की त्याच्यामध्ये असणारी कम्युनिकेशन स्किल आहे, लँग्वेज आहे, सिम्बॉल्स आहे, वर्ड्स आहे, याचा जो पर्सन यूज करतो किंवा जे काही सिम्बॉल्स आहे, वर्ड्स आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, लँग्वेज आहे, हे तो त्याच्यामध्ये जे काही शिकणार आहे त्याला आपण व्हर्बल लर्निंग. तर समजलं, व्हर्बल लर्निंग मेनली फोकस ऑन द लँग्वेज डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, यूज ऑफ वर्ड्स और सिम्बॉल्स, त्याला आपण व्हर्बल लर्निंग. जो सेकंड पॉईंट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये असणार आहे मोटार लर्निंग. मोटार लर्निंग, तर मोटार लर्निंग मध्ये जे काही मोटार स्किल्स आहे सच ॲज अ डान्सिंग, सिंगिंग, वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, ते जे काही स्किल त्याच्यामध्ये तो लर्न करणार आहे किंवा ते स्किल ॲक्वायर करणार स्वतःमध्ये त्याला आपण मोटार लर्निंग. ओके, जेव्हा काही मोटार ऍक्टिव्हिटीज तर त्या ठिकाणी शिकणार त्याला आपण मोटार लर्निंग. त्यानंतर मित्रांनो थर्ड पॉईंट त्याच्यामध्ये अफेक्टिव्ह लर्निंग. अफेक्टिव्ह लर्निंग, अफेक्टिव्ह लर्निंग कशाचं रिलेटेड आहे की ज्या ठिकाणी त्या पर्सन्स मध्ये ज्या फिलिंग्स ऑकर होणार आहे किंवा ज्या इमोशन्स डेव्हलप होणार त्याला आपण अफेक्टिव्ह लर्निंग. तर त्याच्यामध्ये तो पर्सन त्याच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा जे काही त्याच्या स्ट्रेंथ विकनेस आहे त्या ऍक्सेप्ट करणारे, रिजेक्ट करणारे, ते ऍक्सेप्टन्स रिजेक्शन ते कशामध्ये येणार आहे, अफेक्टिव्ह लर्निंग मध्ये. तर नॉर्मली जो काही मेंटली हेल्दी पर्सन असणार आहे त्याच्या फिलिंग्स आहे, इमोशन्स आहे, ह्या पण त्या ठिकाणी कशा असणार आहे, नॉर्मल असणार आहे. किंवा त्याच्या ज्या काही इमोशन्स आहे जसे की फिअर आहे, अँझायटी, हॅपीनेस आहे, सॅडनेस आहे, तो त्या ठिकाणी ते प्रॉपरली डील्स करणार आहे. नेक्स्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये असणारी कॉग्निटिव्ह लर्निंग. फोर्थ टाइप आहे कॉग्निटिव्ह लर्निंग. कॉग्निटिव्ह लर्निंग मध्ये तो जे काही कॉग्निटिव्ह फंक्शन्स आहे जसं की यूज ऑफ थिंकिंग, थिंकिंगचा यूज करून त्याला जे काही त्या ठिकाणी नॉलेज ॲक्वायर करायचं आहे, फॉर एक्झाम्पल इन स्कूल, इन कॉलेजेस किंवा जे काही हायर नॉलेज त्याला त्या ठिकाणी ॲक्वायर करायचं आहे, जसं की त्याच्यामध्ये जे अल्फाबेट्स आहे त्याचं सिरियली ते रीड करणं किंवा रिमेंबर करणं, त्यासोबत जे काही टेबल्स आहे टेबल्स पाठ करणं, समराईज करणं, त्याला म्हणणार आपण कॉग्निटिव्ह लर्निंग. आणि लास्ट मित्रांनो लास्ट टाइप असणार आहे स्किल लर्निंग. स्किल लर्निंग, तर स्किल लर्निंग मध्ये जे काही त्याच्यामध्ये सायकोमोटर स्किल्स त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे
तर त्याच्यामध्ये मेनली बघा याच्यामध्ये स्किल लर्निंग मध्ये मेनली सगळ्याचा एक कंबाईन फॉर्म मध्ये असणार, त्याच्यामध्ये व्हर्बल लर्निंगचा पण यूज होणार आहे, नेक्स्ट मोटर लर्निंगचा पण यूज होणार आहे, अफेक्टिव्ह लर्निंग, कॉग्निटिव्ह लर्निंग यांचं सगळ्यांचं मिळून त्याच्यामध्ये जे काही स्किल्स डेव्हलप होणार आहे, ओके, त्याला म्हणणार आपण स्किल लर्निंग. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला थिअरीज ऑफ द लर्निंग. थिअरीज ऑफ लर्निंग जर मेनली थिअरी जर बघितलं तर मित्रांनो त्याच्यामध्ये मेन 3 थिअरीज आहे. तर त्याच्यामध्ये जी फर्स्ट थिअरी असणार ती असणार आहे ट्रायल अँड एरर थिअरी. फर्स्ट थिअरी ट्रायल अँड एरर थिअरी. ट्रायल अँड एरर थिअरी कशाला म्हणणार मित्रांनो आपण, ती ज्याच्यामध्ये जो काही आपण म्हणणार आहे एज्युकेशनल सायकोलॉजीचे जे काही फादर्स आहे यल थ्रोन्डसिक, तर त्यांनी त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर थिअरीचा शोध लावलेला किंवा डिस्कवर केली. तर त्यांच्या अकॉर्डिंग काय असणार आहे, प्रत्येक पर्सन हा रिझनिंग थ्रू शिकणार नाही, तर त्याच्यामध्ये जो ट्रायल अँड एरर थ्रू शिकणार आहे. कशा थ्रू शिकणार, त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर थ्रू. जर त्याच्यामध्ये त्याला काही डिफिकल्टीज ऑफर झाल्या, प्रॉब्लेम्स ऑफर झाले, तर प्रॉब्लेम्स त्यांनी जर तिथं सॉल्व्ह केले तर त्या ठिकाणी लर्निंग करू शकतो. तर ही मेनली थिअरी दिलेली आहे यल दिस. ओके, या सायकोलॉजिस्टने काय दिलेली थिअरी दिली ट्रायल अँड एरर थिअरी. याच्या अकॉर्डिंग आज सांगितले की जो इच इंडिव्हिज्युअल लर्न फ्रॉम नॉट बाय द रिझनिंग थ्रू लर्न नाही करत तो कशा थ्रू लर्न करणार आहे, ट्रायल अँड एरर थ्रू. त्याच्या डेली लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम्स ऑफर होणारे किंवा जे काही डिफिकल्टीज ऑफर होणारी, जेव्हा तो ते प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी सॉल्व्ह करणारी किंवा त्याला फेस करणारी, त्याच ठिकाणी तो काय करू शकतो, प्रॉपर लर्निंग करू शकतो. सेकंड थिअरी जर बघितली तर ती असणार त्याच्यामध्ये क्लासिकल कंडिशनिंग थिअरी. सेकंड थिअरी क्लासिकल कंडिशनिंग थिअरी. सेकंड थिअरी क्लासिकल कंडिशनिंग थिअरी. तर याच्यामध्ये मेनली काय कशाचा यूज केला जातो, क्लासिकल कंडिशनिंग स्टिम्युलसचा आणि रिस्पॉन्सचा. तर त्याच्यामध्ये ही थिअरी दिलेली आहे पावलोवियन सायंटिस्ट. पावलियन सायकोलॉजिस्ट दिलेली ती पावलियन सायकोलॉजिस्टने. तर त्याच्या अकॉर्डिंग काय सांगितलेलं आहे, जर एखादा इंडिव्हिज्युअल आहे आणि त्याला त्या ठिकाणी त्याचा रिपीटेडली त्या स्टिम्युलस सोबत कॉन्टॅक्ट येतोय किंवा संबंध येतोय, तर जेव्हा तो स्टिम्युलस सोबत त्याचा संबंध येतो तर त्याच्या माइंड त्याच्यावर काय करणार आहे, रिस्पॉन्स शो करणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जर त्या सायंटिस्टने एक एक्सपिरियन्स, सायकोलॉजिस्टने एक एक्सपेरिमेंट केलेला आहे, जसं की तो एक डॉगला एक पाळीव कुत्र्याला रोज तो फूड ऑफर करत होता आणि त्याच्यामध्ये त्या डॉगच्या माऊथमध्ये काही सलाइवा सिक्रेट होणार आहे, तर ती फक्त फूड थ्रू नाही होणार. तर जेव्हा तो जो पर्सन आहे त्याला फूड प्रोव्हाइड करणार आहे, तर त्याच्या डोर स्टेपचा किंवा त्याच्या फूड स्टेपचा जो काही आवाज येणार आहे, त्या आवाजावरूनच, त्या स्टिम्युलसवरूनच त्या डॉगच्या माऊथमध्ये, त्या कुत्र्याच्या माऊथमध्ये काय ना त्याच्यामध्ये सलायव्हेशन सिक्रेट होणार आहे. तर याला आपण क्लासिकल कंडिशनिंग थिअरी. हेच त्यांनी हे जे प्रिन्सिपल आहे ह्युमन बिईंग मध्ये अप्लाय केलेले. जेव्हा ह्युमन बिईंगचा एखाद्या स्टिम्युलस सोबत रिपीटेडली कॉन्टॅक्ट येणार आहे, तर तेव्हा त्या ठिकाणी लर्निंग पॉसिबल आहे. ओके, आणि जी लास्ट थिअरी बघायची आपल्याला, तिला म्हणणार आपण ऑपरंट थिअरी. थर्ड थिअरी ऑपरंट कंडिशनिंग थिअरी. तर ऑपरंट कंडिशनिंग थिअरी बघा, ती दिलेली आहे स्किनर सायकोलॉजिस्टने. तर ती दिलेली याच्यामध्ये B.F. स्किनर सायकोलॉजिस्ट. कोण दिलेली ही, B.F. स्किनर सायकोलॉजिस्टने. तर त्याच्या अकॉर्डिंग आज सांगितलेले की जेव्हा त्याच्यामध्ये जे काही म्हणणार आहे, जर तो लर्निंग मध्ये 2 फेज असणार आहे, एक पॉझिटिव्ह लर्निंग, सेकंड असणार निगेटिव्ह लर्निंग. जर त्याच्यामध्ये तो पॉझिटिव्हली लर्न करतोय, काहीतरी चांगल्या गोष्टी शिकतोय, तर आपण त्या ठिकाणी त्याला रिवॉर्ड्स देणार आहे किंवा काही रिम्युनरेशन प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आणि त्याच ठिकाणी त्याचं जर बिहेवियर आहे की जे लर्निंग बिहेवियर ते अनएक्सेप्टेबल आहे,
किंवा निगेटिव्ह आहे, चुकीचं आहे, त्या ठिकाणी आपण त्याला पनिशमेंट प्रोव्हाइड करणार आहे. याला म्हणणार आपण ऑपरंट कंडिशनिंग थेअरी. तर त्याच्यामध्ये त्याच्या अकॉर्डिंग जर एखादं एक्झाम्पल जर घेतलं, त्या सायकोलॉजिस्टने एक्सप्लेन केलं होतं की त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल जर बघितलं तर त्याच्यामध्ये एखादा जो स्टुडंट आहे आणि किंवा एखादा लहान मुलगा आहे, जर त्याचं आपण काहीतरी काम सांगतोय आणि ते काम कम्प्लीट झाल्यानंतर आपण त्याला काहीतरी चॉकलेट किंवा काहीतरी ऑफर करतोय, खाण्यासाठी ऑफर करतोय, तर त्याच्यामध्ये त्याच्या बिहेवियरमध्ये काय घडणार आहे, पॉझिटिव्ह चेंजेस घडणार आहे. आणि तो जो चिल्ड्रन आहे त्याला तो जे काही काम सांगतोय तो रिपीटेडली करणार आहे किंवा त्याच्यामध्ये आणखीन चांगल्या प्रकारे ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्याच ठिकाणी जर त्या चिल्ड्रनचं बिहेवियर हे अनऍक्सेप्टेबल आहे किंवा निगेटिव्ह आहे, त्या ठिकाणी आपण त्याला पनिशमेंट प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याच्या थ्रू त्याचं जे बिहेवियर आहे, निगेटिव्ह बिहेवियर ते ठिकाणी सप्रेस केलं जातं. याला म्हणणार आपण ऑपरंट कंडिशनिंग थेअरी ऑफ लर्निंग. तेव्हा मित्रांनो तीन थेअरीज, ट्रायल आणि एरर थेअरी. तर ही मेनली दिलेली आहे थॉर्नट्रिक्स सायकोलॉजिस्टने. नेक्स्ट आहे क्लासिकल कंडिशनिंग थेअरी, तर मेनली ही दिलेली पावलियन सायकोलॉजिस्टने. आणि लास्ट आहे ऑपरंट कंडिशनिंग थेअरी, तर मेनली ही दिलेली आहे B.F. स्किनर सायकोलॉजिस्टने. आणि आपलं आजच्या टॉपिकचा जो लास्ट पॉइंट आहे तो असणार आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन लर्निंग. लास्ट पॉइंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन लर्निंग. तर बघा मेनली याच्यावरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करणार आहे, लर्निंग वरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करणार ते बघायचं आपल्याला याच्यामध्ये. तर फर्स्ट फॅक्टर त्याच्यामध्ये नेचर ऑफ लर्नर. नेचर ऑफ लर्नर. बघा लर्निंग साठी जे काही लर्निंगचे कंपोनंट्स आहे त्या ठिकाणी एक लर्नर पाहिजे, लर्निंग मटेरियल पाहिजे आणि लर्निंग एन्व्हायरमेंट पाहिजे. काय काय गरजेचं आपल्याला लर्निंग साठी, एक लर्नर पाहिजे, त्या ठिकाणी लर्निंग मटेरियल पाहिजे आणि लर्निंग जे काही आपण म्हणणार त्याला लर्निंग सिच्युएशन पाहिजे किंवा मेथड पाहिजे. तर त्याच्यामध्ये बघा हे जे तीन फॅक्टर आहे, लर्नर, लर्निंग मटेरियल आणि लर्निंग मेथड, हेच कशावर अफेक्ट करणार आहे, लर्निंगवर. तर मेनली बघा फर्स्ट पॉईंट आहे नेचर ऑफ लर्नर. तो लर्नर कसा आहे, त्याच्यामध्ये ज्याची जर पॉईंट बघितले त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे एज. एज मध्ये जे काही चिल्ड्रन्स आहे यांचं तेवढं IQ लेवल नाही किंवा त्यांची तेवढी ॲबिलिटीज नाही की जे अडल्ट पीपल्स तर ते तेवढं जे नॉलेज ॲक्वायर करू शकतात, जे लेवलने ते सॉन चिल्ड्रन ॲक्वायर नाही करू शकत. त्याच कम्पेअर जर बघितलं तर जे ओल्डर एज पर्सन तर त्यांचं तिथे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी किंवा मेंटल ॲबिलिटी काय झाली असणार, ते डिक्रीज झालेली असणार आहे. ओके, तर त्यांच्या तिथे लर्निंग मध्ये डिस्टर्बन्स आहे. हा फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड जर बघितलं त्याच्यामध्ये असणार इंटेलिजन्स. तर इंटेलिजन्स मध्ये ज्यांचं IQ लेवल हा जास्त असणार ते इझिली त्या ठिकाणी लर्न करणार आहे. जे क्रिटिकल कन्सेप्ट आहे ते इझिली लर्न करू शकतात. आणि त्याच ठिकाणी जर एखाद्या पर्सनचा IQ लेवल हा कमी आहे तर त्याला ते लर्न करण्यासाठी तिथं प्रॉब्लेम्स ऑफर होणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये अटेन्शन. जर त्या पर्सनने एक गुड अटेन्शन देतोय एखाद्या ऑब्जेक्टवर किंवा एखाद्या लर्निंग मटेरियलवर, त्याचं अटेन्शन जर त्या ठिकाणी चांगलं आहे तो त्या ठिकाणी इझिली लर्न करू शकतो. आणि जर त्याच्यावरती काही हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम्स आहे किंवा तो प्रॉपर अटेन्शन करत नाही, देत नाही, तर त्या ठिकाणी त्याचं लर्निंग तिथं इम्पॉसिबल आहे किंवा त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स ऑफर होणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे इंटरेस्ट अँड मोटिवेशन. त्या लर्निंग मध्ये सब्जेक्ट मॅटर मध्ये जर त्याला इंटरेस्ट आहे आणि तो हायर मोटिवेटेड आहे त्या ठिकाणी लर्निंग तिथे पॉसिबल आहे. नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये मेंटल अँड फिजिकल हेल्थ. जर त्याची मेंटल अँड फिजिकल हेल्थ जर त्या ठिकाणी नॉर्मल असेल त्याच ठिकाणी तो लर्निंग पण इझिली करू शकतो. आणि जर त्याच्या मेंटल अँड हेल्थवर अफेक्ट झालेला आहे किंवा मेंटली फिजिकल तो डॅमेज आहे तर त्या ठिकाणी लर्निंग पण कशी असणार आहे, इम्पॉसिबल आहे किंवा त्याच्यामध्ये काही एरर्स ऑफर होणार आहे. नेक्स्ट पॉईंट जर बघितलं फटिग अँड रेस्ट. जर त्याने कंप्लीट रेस्ट घेतलेली आहे आणि त्याला कोणताही फिजिकल फटिग जाणवत नाही तर तो ठिकाणी इझिली लर्न करू शकतो. त्याच ठिकाणी जर तो पर्सन टायर्ड आहे किंवा थकलेला आहे तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, फुल्ली तो ते लर्न करू शकत नाही किंवा त्याच्यासाठी एवढा ॲबल नसणार आहे. सेकंड पॉईंट जर बघितला तर तो असणार आहे नेचर ऑफ लर्निंग मटेरियल. लर्निंग मटेरियल. आता जे काही लर्निंग मटेरियल असणार आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंटच्या रिलेटेड घेतलं आणि त्याचा जो काही सब्जेक्ट मॅटरचं जे काही मटेरियल आहे जर ते प्रॉपरली ऑर्गनाइज केलेलं आहे, त्याच्यामध्ये हँडरायटिंग प्रॉपर म्हणजे गुड हँडरायटिंग आहे, एक्सप्लेनेशन पण व्यवस्थित दिलेलं आहे आणि इझी लँग्वेजमध्ये, तर ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी इझिली तो लर्न करू शकतो. बट त्याच ठिकाणी जर ते हँडरायटिंग आहे ते खराब आहे, त्याच्यामध्ये मिस्टेक्स आहे किंवा एकदम क्रिटिकल लँग्वेज यूज केलेली तर ते काय होणार लर्निंग मध्ये ते प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी ऑफर होणार. याला म्हणणार आपण नेचर ऑफ लर्निंग मटेरियल. ओके, आणि जो लास्ट पॉईंट असणार आपला तो असणार आहे
नेचर ऑफ लर्निंग मेथड, कोणत्या मेथडने तो पीपल किंवा तो इंडिव्हिज्युअल लर्न करतोय, तर ते मेनली त्याच्यावर अफेक्ट करणार. त्याच्यामध्ये जर बघितलं फर्स्ट पॉईंट असणार आहे डेफिनाइट गोल. जर त्या पर्सनने त्याच्यामध्ये काही गोल सेट केलेले तरच त्या ठिकाणी इझिली लर्न करू शकतो. जसे की नर्सिंग स्टुडंट्स बघितलं त्यांचे गोल्स असणार आहे की त्यांचं जे काही सेम त्यांचे जे काही सब्जेक्ट्स ते क्लिअर झाले पाहिजे. जर विदाऊट एनी गोल तर तो पर्सन त्या ठिकाणी लर्निंग करू शकत नाही. जर त्याचे लाईफचे काही गोल सेट आहे किंवा लर्निंग करण्याचे गोल सेट आहे त्याच ठिकाणी तो काय करणार त्याच्यामध्ये प्रॉपरली लर्निंग करू शकतो. नेक्स्ट पॉईंट जर रिसिटेशन किंवा रिपिटेशन म्हणणार आपण त्याला. जर लर्निंग करताना तो त्याच्यामध्ये रिपीटेडली तो टॉपिक रिवाइज करतोय किंवा रीड करतोय किंवा जे काही सब्जेक्ट मॅटर आहे ते रिपीटेडली काय करतोय त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय तर त्याच्यामध्ये लर्निंग कसं होणार आहे इझिली ऑकर होणार आहे. नेक्स्ट पॉईंट जर बघितलं त्याच्यामध्ये रिवॉर्ड्स अँड पनिशमेंट. जर त्याच्यामध्ये त्याचं जर लर्निंग मेथड आहे ती त्याच्यामध्ये चांगली आहे आणि प्रॉपरली तो नॉर्मली काय करतोय त्या ठिकाणी इझिली लर्न करतोय त्या ठिकाणी आपण जर त्याला रिवॉर्ड्स प्रोव्हाइड केले तर त्या ठिकाणी ते लर्निंग कसे असणार आहे त्याच्यामध्ये पॉसिबल आहे. तुम्ही इन्क्रीजिंग मॅनरमध्ये लर्निंग त्या ठिकाणी कम्प्लीट होणार. त्याच ठिकाणी त्याचं जर बिहेवियर आहे ते अनएक्सेप्टेबल किंवा लर्निंग बिहेवियर अनएक्सेप्टेबल आहे आणि निगेटिव्ह आहे त्या ठिकाणी आपण जर त्याला पनिशमेंट जर प्रोव्हाइड केलं त्याचं जे निगेटिव्ह बिहेवियर त्या ठिकाणी सप्रेस होणार आहे. आणि लास्ट पॉईंट बघितला नॉलेज ऑफ रिझल्ट. जर नॉलेज ऑफ रिझल्ट ऑर सायकोलॉजिकल फीडबॅक त्याचं जर कमी सायकोलॉजिकल फीडबॅक घेतोय आपण किंवा त्याचं त्या टॉपिकच्या रिलेटेड प्रिव्हियस नॉलेज आहे तर त्या ठिकाणी पण लर्निंग कसं होणार आहे इझिली ऑकर होणार आहे. तर बघा मित्रांनो 3 पॉईंट आहे जे 3 फॅक्टर्स लर्निंग अफेक्ट करणार. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघितला नेचर ऑफ द लर्नर तर त्याच्यामध्ये 5 ते 6 पॉईंट आहे. त्याच्यामध्ये सांगितलं एज, इंटेलिजन्स, नेक्स्ट सांगितलं अटेन्शन, नेक्स्ट इंटरेस्ट, मोटिवेशन, त्यानंतर मेंटल अँड फिजिकल हेल्थ आणि लास्ट आहे फटिग अँड रेस्ट. नेक्स्ट बघितलं नेचर ऑफ द लर्निंग मटेरियल. लर्निंग मटेरियलमध्ये जे काही लर्निंग मटेरियलचं नेचर कसं आहे मिनिंगफुल आहे की नाही ते त्याच्यासोबतच ते काही कंटेंट आहे ते क्लिअरली प्रिंट आहे का आणि एकदम इझी लँग्वेजमध्ये जर ते प्रिंटेड असेल तर त्या ठिकाणी ते इझिली लर्न होऊ शकतं. आणि लास्ट पॉईंट बघितलं आपण नेचर ऑफ द लर्निंग मेथड. लर्निंग मेथडमध्ये जर त्यांनी काही गोल सेट केलेले आहे त्या ठिकाणी इझिली लर्न करू शकतो. त्यासोबतच रिपिटेशन करतोय रिपीटेडली त्या ऍक्टिव्हिटीज करतोय त्याच्यामध्ये पण इझिली लर्न करू शकतो. नेक्स्ट जर बघितलं तर रिवॉर्ड्स अँड पनिशमेंट. जर त्याचं पॉझिटिव्ह बिहेवियर आहे त्याला आपण रिवॉर्ड प्रोव्हाइड केले तर त्या ठिकाणी लर्निंग इम्प्रूव्ह होणार आहे किंवा इनहान्स होणार आहे. आणि जर त्याचं निगेटिव्ह बिहेवियर त्या ठिकाणी आपण त्याला पनिशमेंट प्रोव्हाइड केली तर त्याच्या ठिकाणी ते जे बिहेवियर आहे ते सप्रेस होईल. आणि लास्ट पॉईंट बघितला जे काही नॉलेज ऑफ द रिझल्ट ऑफ सायकोलॉजिकल फीडबॅक. तर त्याच्यामध्ये त्याचं जे फ्रिक्वेंटली नॉलेज असेस करतोय आपण फीडबॅक थ्रू तर त्याच्या ठिकाणी पण काय लर्निंग तिथं इम्प्रूव्ह होणार आहे. ओके.